करीतो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनिदेवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती। एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनिदेवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सुरेसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा। प्रपंचही नेटका झाला पाहिजे आणि परमार्थही झाला पाहिजे। प्रपंच करत असताना दुःख प्राप्त होता कामा नये आणि परमार्थ करत असताना आनंद प्राप्त होता कामा नये। थोडंसं माझा शब्द अवघडच वाटला असेल। प्रपंच करत असताना आपण दुःखी व्हायचं नाही आणि प्रपंच करून परमार्थ करत असताना मात्र आनंदी व्हायचं नाही। याचा अर्थ असा आहे की दोन्हीतही तुम्ही आनंद पहा। प्रपंच सुद्धा परमेश्वराने दिलेली एक प्रकारची जबाबदारी आहे। त्या प्रपंचात सुद्धा परमात्मा आहे हा भाव मनामध्ये ठेवा। आपण प्रपंच करत असताना त्या भावनेने पहा। आपण कुटुंबातल्या 4 माणसांना जर भोजन करत असेल कुठली माता, तर त्या कुटुंबातल्या 4 व्यक्ती ह्या परमात्मा स्वरूप आहेत या भावनेने जर स्वयंपाक केला, भोजन केला, त्यांचं पूर्ण भरण पोषण केला तर तो आनंद मिळेल। नाहीतर काय माझ्या उरावर बसलं हे म्हातारण कटला आलेत, ही भावना ठेवला तर तुम्ही दुःखी व्हाल। प्रपंचामध्ये एखादा घर करता कारभारी जर 2 पैसे कमवून आणत असेल, त्याच्या जीवावर जर दोन माणसं जर बसून खात असतील तर तो असा समजला पाहिजे ते 2 माणसं म्हणजे दैवत आहेत घरातले, कुटुंबातले, आणि ह्या दैवतांना मी त्यांचं भरण पोषण करतो म्हणजे मी त्यांचा सेवक आहे। या भावनेने जर तो प्रपंच केला तर त्यात गोडी असेल, त्यात आनंद मिळेल। म्हणून मी म्हणालो की प्रपंचामध्ये दुःखी होता कामा नये। हे ज्ञान मिळण्यासाठी तो आत्मबोध करून घ्यायचा असतो। म्हणून प्रपंच करून परमार्थ करा। परमार्थ असं करा, परमार्थ असं करा, परमार्थ असं करा की जेणेकरून त्या परमार्थातनं आपलं भरण पोषण झालं पाहिजे। तो आपल्याला भरण पोषण झाल्यानंतर इतरांचं भरण पोषण झालं पाहिजे आणि आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे आणि ते आपल्या ज्ञानाची वृद्धी झाली पाहिजे
आणि आपल्या ज्ञानाच्या वृद्धीमध्ये भर पडल्यानंतर त्याचा ज्ञानाचा सदुपयोग कुटुंबातील इतरांनासुद्धा त्याचा लाभ झाला पाहिजे आणि इतरांना लाभ होता होता शेजाऱ्यांचा लाभ झाला पाहिजे, शेजाऱ्यांचा लाभ होता होता गावाचा झाला पाहिजे, ह्या ब्रह्मांडाचा झाला पाहिजे. हा असा तुम्ही जर प्रपंच करून परमार्थ केलात तर त्यात गोडी राहील, अधिक आनंदी होणार नाही. पण जो आनंद आहे तो आनंदामध्ये एक छोटासा आनंद, सूक्ष्म असा आनंद दडलेला असतो. हा आनंद हा कॉमन झाला, हा दुःख हा कॉमन झाला. हा दुःख समजा एक माऊली 9 महिन्याची गरोदर आहे, तिला खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. पण ती माऊलीला विचारा, त्याच्या जेव्हा जावे त्याच्यावशी तेव्हा त्याशी कळे, त्या माऊलीला विचारा, तो दुःख नसतो. या भूतलावर एका गोडस अशा एक देवत्वाला जन्माला घालणारी असते ती, म्हणून हा दुःख नसतो, हा आनंदच असतो. तसा प्रपंचामध्ये 4 माणसांचा आपण भरण पोषण करतो, हा दुःख नसतो, तो आनंदच असतो. मग हे सगळं प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आपण पाहत आहोत. प्रपंच करून परमार्थ करत असताना तो आत्मबोध झाला पाहिजे, आत्मज्ञान प्राप्त झाला पाहिजे आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो आत्मलाभ झाला पाहिजे. तो आत्मलाभ झाल्यानंतर तो आत्मलाभ हे पोषक आहे का नाही, आपल्याला पोषक असेल, कुटुंबाला पोषक असेल, इतरांना पोषक असेल, तो आत्मज्ञान, तोच आत्मज्ञान तुम्हाला अध्यात्माच्या माध्यमातनं, शास्त्राच्या माध्यमातनं तो मुक्तीच्या द्वारापर्यंत घेऊन जातो. मुक्तीच्या द्वारापर्यंत तो गेल्यानंतर मात्र तिथं मनाची द्विधा मनस्थिती होते, मनाची द्विधा मनस्थिती होते. भावना ही मनाचा एक प्रकारचा विकार आहे, एक वृद्धी आहे. त्या भावनेला कसं आवरायचं हे मनाला आपण शिक्षण दिलं पाहिजे. मग मनाचा खाऊ का असेल, तो मनाचा खाऊ अनेक प्रकारचा आहे. प्रत्येकाच्या मनाची वृद्धी आपल्याला बदलता येत नाही, पण स्वतःच बदलू शकतो. तर कशाने बदलू शकतो? बघा, किती जरी कष्ट केलं तरी काय मिळतच नाही असं काही लोकांची भावना असते. माझ्याकडे काही भक्त लोक येतात, अंगावर किलोभर सोनं असतो, ते म्हणतात, अहो महाराज आम्ही सुखी नाही आहे, पैसे मोजायला वेळ नाही आहे. ते माणसं मानतात, अहो महाराज आम्हाला खूप रोग आहेत. जसं परीट कपडे स्वच्छ करत असतो, पाण्यामध्ये नदीमध्ये उतरतो आणि कपडे स्वच्छ करतो, पण पाण्याविना मरतो. पाणी आता पिऊ तेव्हा पिऊ, आता पिऊ तेव्हा पिऊ, घसा कोरडा होतो. मग तसं तुमचं प्रपंच करण्याला काही अर्थ आहे का? नुसतं धावला आपण प्रपंच केला आणि इथेच ठेवून गेला. प्रपंचातला एक कणही बरोबर येणार नाही, पण अध्यात्मातला एक कण बरोबर येणार असतो. ते तुम्ही केलेलं शुभ कर्म, तुम्ही केलेलं शुभ कर्म हे तुमच्या बरोबर येणार असतो. फक्त मनाची वृत्ती बदललं पाहिजे. हे बदलण्याची मानसिकता ज्याच्याकडे आहे तोच खरा आनंद घेऊ शकतो, तोच खरा आनंद घेऊ शकतो. आणि आत्मज्ञान 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 असा काही वेगळा नाही आहे. खूप सोपं आहे आत्मज्ञान प्राप्त करायचं. 84 लक्ष योनीमध्ये प्रवेश करून सुद्धा फिरून मानव जन्माला आलो तरी आपली मनाची
वृत्ती बदलत नाही, म्हणून आपण तिथेच असतो. मग ती बदललं पाहिजे. एक जनक राजा होता मोठा. आत्मज्ञान किती वेळेत मिळतो? ह्या पापणी लवेपर्यंत, ह्या डोळ्याच्या पापणी किती सेकंदाच्या कमी वेळेत पापणी लावतो तेवढ्या वेळेत आत्मज्ञान मिळतो. बाबांनो लक्षात ठेवा, थोडं समजून घेतलात तर. नाहीतर तुम्ही साधनेला बसलात आणि वेगळेच डोक्यात विचार असेल तर साधना परिपक्व होत नाही, निरर्थक ठरतो, काही प्राप्त होत नाही. एक जनक राजा होता. जनक राजा आत्मज्ञानी होता, आत्मबोधी होता, आत्मलाभी होता. अनेक साधू संत त्यांच्या दरबारामध्ये असायचे. त्यांनी एकदा जाहीर केला की एक योद्धा, सुसज्ज असा योद्धा घोड्यावर बसल्यानंतर टाच किती कमी वेळेत मारतो घोड्याला टाच, तेवढ्या कमी वेळेत मला आत्मज्ञान कोण देईल त्याला मी राज्य देऊन टाकेन. असं जाहीर केला. जाहीर केल्यानंतर अनेक साधू संत, पंडित, महापंडित हे सगळे त्याला समजावण्याचा, आत्मज्ञान देण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काय देऊ शकले नाहीत. त्या अष्टावक्र ऋषींना कळलं. अष्टावक्र ऋषींचं एक वैशिष्ट्य होतं. त्याचं नाव अष्टावक्र ऋषी असे का पडलं तर 8 ठिकाणी ते वाकडे होते. अगदी डोक्यापासून, मणक्यापासून, पाठीतनं, कमरेतनं, गुडघ्यातनं 8 ठिकाणी ते वाकडे होते. त्यांना कळल्यानंतर ते अष्टावक्र ऋषी त्यांच्या दरबारामध्ये आले आणि दरबारामध्ये आल्यानंतर त्यांचा दरबार, जो भरलेला दरबार असतो, तो जोराने हसायला लागले, खूप मोठ्याने हसायला लागले त्यांच्याकडे पाहून. अष्टावक्र ऋषी त्यांना म्हणाले की तुमच्या दरबारामध्ये राजे आपण सगळे चर्मकार ठेवलेत का? तेव्हा दरबार स्तब्ध झाला, शांत झाला. राजाने त्यांचं स्वागत केलं, त्यांचं पाद्यपूजन केलं, अनेक सिंहासनावर त्यांना बसवण्यात आलं. सिंहासनावर बसल्यानंतर सुद्धा त्यांचे पाय खाली टेकत नव्हते की इतके ते वाकडे होते. तेव्हा राजाने त्यांना प्रश्न टाकला की आमच्या दरबाराला तुम्ही चर्मकार कसे म्हणालात? तुमचा हेतू उद्देश काय? तेव्हा अष्टावक्र ऋषी स्मितहास्य केले आणि ते म्हणाले की तुमचा दरबार सगळा माझ्या शरीराकडे पाहिला आणि हसला. तुमचा दरबार सगळा माझ्या शरीराकडे पाहून हसलं. मग त्यांना फक्त त्वचेचाच ज्ञान आहे की चमडा आहे ना, चमड्याचा ज्ञान आहे. आत्मज्ञानाचा तो आत दडलेला ब्रह्मज्ञान त्यांच्याकडे नाही आहे. मग तो ब्राह्मण नाही किंवा ब्राह्मणत्व त्यांच्याकडे नाही आहे. जो ब्रह्म जाणिले तो ब्राह्मण, जातीनं ब्राह्मण नाही. जो ब्रह्म जाणिले तो ब्राह्मण. आणि तुमच्या दरबारात सगळे माझ्या चमड्याकडे पाहून हसले म्हणून हे चर्मकार आहेत. राजा भारावून गेला. त्याला ते पटलं. राजांच्या लक्षात आलं यांना काय म्हणायचं आहे. मग राजा म्हणाले की तुमची आमच्या दरबारामध्ये स्वागत आहे, पण तुम्ही येण्याचा उद्देश काय? तेव्हा राजा म्हणाला की आपण सूचना केली होती की तुम्हाला आत्मज्ञान पाहिजे. घोड्यावर एक योद्धा, सुसज्ज योद्धा किती क्षणात टाच मारतो तेवढ्या कमी वेळेत तुम्हाला आत्मज्ञान पाहिजे आणि ते देण्यासाठी मी आलेला आहे. म्हणल्यानंतर राजे खुश झाले.
दरबार सगळा खुश झाला, पण दरबार मनापासून खुश होता का? नव्हता. तो मनापासून खुश नव्हता. हा फसणार, अष्टावक्र आमची टिंगल केली, मग याची सुद्धा टिंगल होणार, असं ते गृहीत धरले आणि मनोमनी स्तब्ध झाले. राजाने त्यांना अट सांगितली, बुवा हे आमचं अट आहे की मला आत्मज्ञान तुम्ही घोड्याला टाच मारण्या एवढं कमी वेळेमध्ये दिला तर राज्य तुम्हाला समर्पित करेन आणि मी तुम्हाला गुरु मानेन. तेव्हा त्या गुरुनी सांगितलं, अष्टावक्र ऋषींनी जनक राजांना सांगितलं की माझ्याही काय अटी आहेत. तो आत्मज्ञान देण्या अगोदर गुरुदक्षिणा दिलं पाहिजे. आत्मज्ञान देण्याच्या अगोदर मला तुम्ही गुरुदक्षिणा दिला तर तुम्हाला मी आत्मज्ञान देईन, नंतर आत्मज्ञान देणार नाही. जनक राजा म्हणाला की ठीक आहे, तुम्ही काय मागायचं मागा. ते म्हणाले 3 वस्तू द्या मला, जास्त काही नको. तुम्ही संपूर्ण तुमचं राज्य तर देणारच आहात, तुमचं राज्य माझ्या चरणावर ठेवा. तुमचं शरीर आणि तुमची वाणी आणि तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचं मन, तुमची वाणी, ह्या 3 गोष्टी मला फक्त द्या. आणि तुमचं राज्य तुम्ही येऊन सांगितलं की तुम्ही चरणावर ठेवणार आहात. तेव्हा राजाला त्यांनी विचारलं, अष्टावक्र ऋषीनं तुम्ही काय अर्पित केलंय? तेव्हा जनक राजा म्हणाला की मी माझं, जनक राजांना अष्टावक्र ऋषीनं थांबवलं. पहा, अष्टावक्र ऋषीनं जनक राजांना थांबवलं जागेवर आणि ते म्हणाले, ज्या वाणीनं सांगताय ती वाणी मला अर्पित केलाय, ज्या मनातनं तुमचा शब्द कंठ फुटतो ते मला अर्पण केलाय, हे शरीर मला अर्पण केलाय. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का? तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये. ज्या अर्थी 3 वस्तू मला समर्पित केलाय त्या अर्थी तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तसं आपण सुद्धा तुमचं वाणी, तुमचं मन, तुमचं शरीर सद्गुरु चरणी अर्पण केलात तर ज्ञान मिळतो, नाही तर नाही मिळणार, नाही मिळणार. तुम्ही जर देवाऱ्यात बसलात, सद्गुरु चरणाजवळ बसलात, इथं बसून सुद्धा तुमचं ते कलियुगातलं जर तुमची ठेवलेली काय म्हणतो आपण मैत्रीण जर चालू असेल मोबाईल तर नाही होणार. देह देवळात चित्त पायतनात, देह देवळात चित्त पायतनात. चित्त तुमच्या बाटलीत, तुमच्या तंबाखू, तुमच्या मिश्रीत, तुमच्या प्रपंचात रमत असेल तर कधीही परमार्थ भेटणार नाही. परमार्थ नाही भेटला तर मोक्षाला तुम्ही जाणार नाही, आत्मज्ञान मिळणार नाही, आत्मबोध होणार नाही, आत्मलाभ होणार नाही आणि तो पोषक राहणार नाही. लक्षात ठेवा. छोटीशी बाब आहे, खूप छोटीशी. खूप वेळा सांगितलंय मी प्रबोधन करत असताना, प्रवचन करत असताना, जेव्हा आपण सकाळच्या प्रहारी उठतो तो सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे. सूर्याच्या साक्षीनं उठायचं नसतं. सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे, पृथ्वीला नमस्कार केलं पाहिजे आणि जे जन्मदाते माता पिता आहेत त्यांना मानस पूजा केली पाहिजे. त्यांच्या चरणावर आपण गेलं पाहिजे मानस पूजेने, जागेवरनच. प्रथम तुमचा हा शरीर त्यांच्या उदरातनं आलेला आहे. छोटंसं बाळ त्यांचं ते प्रतीक आहे, त्यांना आपण नमस्कार केला पाहिजे. त्यांनी सृष्टी दाखवली तुम्हाला आणि पुढचा बोध सद्गुरू केला. म्हणून प्रथम आईवडील, त्याच्यानंतर सद्गुरू, त्याच्यानंतर तुमचा कुलदेवता आणि कुलदेवी यांना जागेवरनं नमस्कार केला पाहिजे आणि नमस्कार करून तुम्ही त्या अंथरुणातनं उठला पाहिजे. याला पैसे पडणार आहेत का मला सांगा? काय खर्चाची बाब आहे का? काय अडचण काय तुम्हाला हे करायला? काही अडचण नाही, काही अडचण नाही. जेव्हा आपण अंथरुणातनं उठतो
त्यावेळेस पहिलं मोबाईल पाहतो. ती मैत्रिणीला ठेवा ना, आयुष्यभर तुमची मैत्रीण खपवली, तुम्हाला संपवली आयुष्यातनं, ते पण फायद्याचं आहे मोबाईल, तोट्याचं नाही आहे. पण त्याला काळ वेळ काय मर्यादा आहे. जेव्हा आपण उठतो, बाकीच्या विधी उरकत असतो, त्यावेळेस आपल्या मुखामध्ये नामस्मरण चालू पाहिजे. मला सांगा, तुमचं काम थांबणार आहे? नाही थांबणार. पण तुमचं मुख काय रिकामच असतो ना, त्यावेळेस नाही ते बडबड करतो ना आपण, नाही ते डोक्यात असतो ना. दिवसभर काय करायचं, कुणाला खपवायचं, कुणाला काय बोलायचं, काल त्यांनी तसं बोलले, आज असं आपण बोलूया. हा दुराचारी विचार संपणार आहे. तुम्ही नामाच्या रूपाने जर मुखामध्ये जिभेवर नाम ठेवलात तर ते ठेवा. जेव्हा स्नान संध्या करून आपण देवाऱ्यासमोर बसतो, त्यावेळेस बोलायचं नसतो. स्नान संध्या चालू असताना बोलायचं नसतो. एक ग्लासभर पाणी शेजारी घ्यायचं असतो. जे काय तुमचे तंत्रमंत्र असतील, काय पुस्तकं असतील, छोट्या मोठ्या मंत्र असतील, ह्या सगळ्या पूर्ण झाल्यानंतर पाणी प्यायचं असतो. मनोभावे इष्ट देवतेंना, सगळ्या देवतांना नमस्कार करायचा असतो आणि बोलायला सुरुवात करायची असते. तो 24 तासाची तुमची बॅटरी फुल चार्ज झाली, तुमचे डाऊन होणार नाही दिवसभर. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही कामधंद्याला जाताय, ज्या उद्योगाला जाताय, ज्या काय तुमच्या कर्तृत्व पार पाडण्यासाठी जाताय, तुमचं कर्म करण्यासाठी जाताय, त्यावेळेस ज्या माता भगिनी असतात घरामध्ये, त्यांचं चरण स्पर्श करून जावा. तुम्हाला अपयश आलं तर मी जबाबदार राहीन, लक्षात ठेवा. अपयश येणारच नाही, अपयश शिवणारच नाही. माझ्या आयुष्यात मला कधी अपयश आलेलं नाही आहे आणि येणारही नाही. ते माझ्या जवळही फटकणार नाही. का? माझ्याकडं नुसतंच अशी ऊर्जा आहे, अशी ऊर्जा आहे की सकारात्मक ऊर्जा आहे. कुणाचं चांगलं करू, कुणाचं कल्याण करू, कुणाचं चांगलं होईल, कुणाचं हित होईल. जेवढं समाज इथं येईल तेवढं आम्ही प्रफुल्लित होत असतो, आम्ही आनंदित होत असतो. अरे बाबांनो, एवढ्या रूपाने शनी स्वरूप आहात तुम्ही, एवढ्या रूपाने इथं आलात आणि आम्ही सेवा करतो. हे भाव मनामध्ये उमटले, तो अंकुर उमटला तर आत्मज्ञान मिळायला वेळ लागत नाही. आत्मज्ञान मिळवण्यासाठी कुठले ट्रकभर पुस्तकं चाळायचे नसतात, काही नाही. सर्व एनर्जी, सर्व ऊर्जा तुमच्या जवळ आहे. फक्त विचार करताना निगेटिव्ह करू नका, पॉझिटिव्ह करत राहा. सतत पॉझिटिव्ह राहा. ही पॉझिटिव्ह ऊर्जा हेच तुम्हाला आत्मज्ञानापर्यंत घेऊन जातो आणि आत्मज्ञानातनं आत्मसाक्षात्कार होतो. आणि आत्मसाक्षात्कार झाला की तुम्ही सुद्धा देव माणूस आहात. हे सांगण्याची गरज आहे का? कुठल्या ज्योतिषाकडे जायची गरज आहे? अजिबात नाही. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ असं करा, परमार्थ असं करा. प्रपंचात दुःखी होऊ नका, परमार्थात आनंदी होऊ नका. म्हणजे दोन्ही समान, समदृष्टीनं पहा. जेव्हा समदृष्टीनं पाहाल तेव्हा तुम्हाला प्रत्येकामध्ये देव दिसल, तोपर्यंत दिसणार नाही. बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तुमचाही हाडा मासाचा आहे. जर आत दडलेल्या आत्म्याला जर म्हणला तर तुमचाही आत्मा आहे, माझाही आत्मा आहे, समान आहे. त्याच्यात भेद काय? तेव्हा आद्य शंकराचार्याने ओळखलं, माझ्यातला ब्राह्मणत्वाचा अहंकार असल्यामुळं देवाला हे अवतार घेऊन माझा अहंकार नष्ट करावा लागला. लक्षात ठेवा, तोच ज्ञानी माणूस. त्या आद्य शंकराचार्यांनी चांडाळाला नमस्कार घातला. का घातला? ते सांगण्याचं तात्पर्य आहे, तो त्याच्याकडे आत्मज्ञान होता. तो देहाला म्हणाला का आत्म्याला म्हणाला, याचा अर्थ तो ज्ञानी आहे. मग तो झोपडीतला आहे, कुठल्या पंथातला आहे, कुठल्या धर्मातला, याच्यापेक्षा त्याच्या ज्ञानावर भर द्या आणि त्याला नमस्कार. आत्मज्ञानाला नमस्कार करणं म्हणजे देवत्व प्राप्त करणं आणि देवाला नमस्कार करणं. जेव्हा हे तुमच्या मनामध्ये मानसिकता तयार होईल, तेव्हातला जातीभेद नष्ट होईल, समानता निर्माण होईल. आणि माणसातला भेद नष्ट करणं म्हणजे आत्मज्ञान प्राप्त केल्याचा आपल्याला लाभ होणं आणि तो समाजाला पोषक होईल, ते आपल्याला पोषक होईल. नुसतंच मी किती उंचीवर आहे याला महत्त्व नाही आहे.
माझ्याकडे किती आकलन आहे, किती आत्मज्ञान आहे, किती आत्मबोध आहे, किती समानता आहे, किती दृष्टी आहे, कशी पोषकता आहे, याला महत्त्व आहे. आणि ते प्राप्त करायचं असेल तर तरच तुम्ही कलियुगावर मात करू शकता, नाही तर कलियुगामध्ये मात करू शकत नाही. म्हणून ह्या क्लिष्ट अशा कर्मकांड ज्या आहेत, ज्या दूषित प्रथा आहेत, याला सुद्धा कुठंतरी आपण मूठमाती दिलं पाहिजे. विज्ञानाने अध्यात्माची सांगड घातली पाहिजे, पुढचा प्रवास केला पाहिजे. आणि आनंदातला आनंद लुटला तर तुम्ही आनंदी राहू, आम्ही आनंदी राहू, धर्मही आनंदात राहील. बोला नमः शिवाय.